रंगमंचाचा अवकाश हा एक लवचिक अवकाश असतो। नेपथ्यामुळे या अवकाशाला मिती प्राप्त होते आणि या नेपथ्यामुळेच या अवकाशाला दृश्य स्वरूपातला अर्थ प्राप्त होतो। अशा रंगमंच नावाच्या जादुई अवकाशात आपल्या नेपथ्य रचनेद्वारे खेळ खेळणारा एक मोठा कलावंत मराठी रंगभूमीने काही दिवसांपूर्वी गमावला। ज्येष्ठ नेपथ्यकार श्याम आडारकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि रंगमंचीय अवकाश पुन्हा पोकळ झालं। श्याम म्हणजे मोठा इतिहास, त्याचं नाव घेतल्यावर आमच्या नजरेसमोर इतिहास उभा राहतो। पण त्याच्या संबंधी जे लिहिलं गेलं त्याच्यानंतर त्याच्यात हा इतिहास कुठेच आला नाही, त्या इतिहासाचा उल्लेख नाही। अरे श्यामने केलं काय, तर ही नाटकं केली खरं आहे, पण नाटकं काय आपोआप उभी राहत नाही, त्याच्या मागे पुष्कळ काम करावं लागतं आधीचं। श्याम आडारकरने हे पटवून दिलं की नेपथ्यकार हा इतर सगळ्यांसारखा तेवढाच नाटकामध्ये महत्त्वाचा असतो। त्याचं कारण असं की नेपथ्यकार हा प्रथम पडदा उघडल्यानंतर प्रेक्षकांची संवाद साधतो। पहिल्यांदा नेपथ्य प्रेक्षकांशी बोलतो आणि मग नट बोलतात, नाटककार बोलतात, दिग्दर्शक बोलतात, प्रकाश योजनाकार बोलतात, पण पहिली ओळख प्रेक्षकांची होते ती नेपथ्यकाराची। तू इंजिनियर ना, तर म्हटलं ठीक आहे, तर तू नेपथ्य करायला लाग। आणि इंजिनियर असल्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनियर पण आहे, ते आमचं लायटिंगचं पण बघ। तो म्हणाला हे बघा मी करीन नेपथ्य वगैरे सगळं करीन, पण माझ्या अटी एक दोन आहेत। काय बाबा, मी प्रत्येक तालमीला हजर राहणार। अरे कशाला? नाही, मला नाटक कसं घडतं ते सगळं तुमचं बघितलं पाहिजे, कुठे का बदल झाले काय माझ्या, त्यामुळे नेपथ्यावर सुद्धा काही बदल होईल, कोणी सांगावं। आणि खरं सांगतो, आमच्यातला आर्टिस्ट हजर व्हायच्या पूर्वी आमचा श्याम हजर असायचा तालमीला। प्रत्येक तालीम त्यांनी चुकवलेली नाही, सगळ्या तालमीला श्याम हजर असलाच पाहिजे। श्याम आडारकर हे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर होते, त्याच्यामुळं त्यांचं मोजमापाचं जे तंत्र होतं ना ते अत्यंत परफेक्ट असायचं। म्हणजे इतर सगळे जे नेपथ्यकार आहेत ते नुसतेच चित्रकार होते, श्याम आडारकरांचं तसं नव्हतं। म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं असेल तर एकदा माझ्याबरोबर ते एक नाटक बघत होते आणि त्या नाटकामध्ये अशा पायऱ्या पायऱ्या चढून राजा वरती सिंहासनावर बसतो असं होतं। तर ते म्हणाले कमलाकर बघ यांचं कसं चुकतं, पाय ठेवणारी जी पायरी आहे ती रुंदीने कमी आहे आणि उंचीने जास्त आहे, उलटं पाहिजे। पायरीचा पाय हा रुंद पाहिजे आणि उंची कमी पाहिजे, इतकं बारीक लक्ष त्यांचं असायचं। श्याममध्ये जी अभ्यासू वृत्ती होती ना, त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळी नेपथ्य करा म्हटल्यानंतर खुश नसे, तृप्त कधीच तो झाला अतृप्त सदैव। हे याच्या अजून हे पाहिजे, अजून ते राहिलं बापू, ते राहिलं, ते नाही आलं, ते कसं येणार, हीच त्याला खंत। आणि तेच त्याचं मोठं पण, कारण त्याच्यामुळेच तो शेवटपर्यंत मोठा राहिला, शिकाऊ राहिला, विद्यार्थी राहिला आणि शिकला। त्यांचं गाजलेली नेपथ्य म्हणजे काचेचे खेळणी, मधल्या भिंती, गारंबीचा बापू, कट्यार काळजात घुसली, मत्स्यगंधा। काचेच्या खेळणीमध्ये त्यांनी जो सेट केला होता ना तो अर्धा सेट होता, 8 फुटी। नेहमी 12 फुटी 14 फुटी सेट असतात, पण त्यांनी 8 फुटी किंवा त्याच्यापेक्षा कमी फुटाचा सेट केला आणि अर्धा सेट करून उरलेल्या अर्ध्या भागात मोकळं आकाश, विजेचे खांब, तारेत अडकलेला पतंग आणि गिरण्यांची धुराडी दाखवली। आणखी दुसरं त्या नेपथ्याचं वैशिष्ट्य असं होतं की हे नेपथ्य पारदर्शक होतं, म्हणजे एकाच वेळी खोलीतल्या आतलं दृश्य पण दिसायचं आणि त्याच वेळी बाहेरचं पण दृश्य दिसायचं। श्याम कोण होता? कुणीही नव्हता, रंगभूमीशी काय संबंध होता? काहीही नव्हता। हे कोण सांगितलं तर विश्वास ठेवील का? कोणीही विश्वास ठेवणार नाही। पण श्याम हा रंगभूमीचा इतिहास घडवणारा एक इतिहासकार झाला, ही फार महत्वाची गोष्ट आहे। त्यांची नेपथ्य कशा प्रकारची होती, त्यांनी कसं काय त्या नेपथ्यात काम केलं हे आठवणं म्हणजे पुढच्या लोकांना मार्गदर्शन मिळण्यासारखं आहे। श्याम आडारकर, रघुवीर तळाशीकर यांच्यासारख्या नेपथ्यकारांची नेपथ्यांचे फोटो त्यांनी ती कशी सजवली, कशी केली, त्याच्या पाठीमागे त्या नेपथ्याचा आशय काय होता, अर्थ काय होता, हे सगळं समजावून सांगणारं एक चांगल्यापैकी पुस्तक आलं पाहिजे, तर ते मार्गदर्शक ठरेल। आणि तसं पुस्तक येणंच म्हणजेच श्याम आडारकरला श्रद्धांजली वाहण्यासारखं आहे। त्याने जो रंगभूमीवर इतिहास घडवून आणला, ते नेपथ्य त्याच्या काळात झालं, कुठून कुठे गेलं,
त्याची नाटकं जर वाचलीत तुम्ही, त्याने केलेली नाटकं तुमच्यात लक्षात येईल त्यांनी कुठून कुठली नाटकं त्यांनी केली, कशी शोधून काढली आणि कसा त्याला बोलला गेला आणि त्याच्यातून त्यांनी कशी किती परिश्रम घेऊन निर्माण केली. हेच त्याचं मोठेपण. आणि त्याच्या मोठेपणाला मी माझी श्रद्धांजली वाहतो. श्यामला त्याच्या नावाने घेतलेली श्रद्धांजली कदाचित आवडणार नाही, पण परमेश्वराने त्याच्या आत्म्याला सद्गती देव हे मी अगदी मनपूर्वक इच्छितो. पडदा उघडल्यावर नटांच्याही यादी नाटकाचं नेपथ्य प्रेक्षकांशी बोलत असतं. असा असामान्य दृष्टिकोन असलेल्या या ज्येष्ठ कलावंताला हाऊसफुलच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.